कार्यक्रम संपन्न झाला आणि आता आपल्या महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये हा कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच ज्या पद्धतीने शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना बीएलओची जबाबदारी दिली गेली, त्याच पद्धतीने प्रत्येक राजकीय पक्षाला देण्याची कायदेशीर मुभा आहे. मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण कार्यक्रम एवढ्या करता महत्वाचा आहे की आता साधारणपणे यापूर्वी 2002 मध्ये मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण कार्यक्रम आणि आता 2026 मध्ये हा कार्यक्रम देशव्यापी संपन्न होतो आहे. साधारणपणे 2002च्या यादीमध्ये ज्या मतदार राजांचं नाव होतं तो मूळ पुरावा ग्राह्य धरून आताच्या मतदार यादीमध्ये त्याचं कन्फर्मेशन केलं जात आहे. कदाचित आपल्या कुटुंबामध्ये एखादं लग्न झालं आणि मग ती बाहेर गावची कन्या आपल्या घरी आली, यापूर्वी कदाचित त्यांचं नाव त्या यादीत असेल किंवा नसेल, कारण तेव्हा मतदार यादीमध्ये त्यांचं वय नसल्यामुळे कदाचित नाव पण नसेल, आणि मग त्या आपल्या सुनबाईचं, आपल्या भगिनीचं नाव आपल्या मतदार यादीत त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि यासाठी कदाचित त्यांचं नाव टाकत असताना त्यांच्या आई वडिलांचं नाव ज्या मतदार यादीत आहे तिथल्या नावाचं माहिती घेऊन त्या ताईचं नाव आपल्या मतदार यादीमध्ये आपण कन्फर्म करू शकतो.